नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे GK 24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, जिल्हा परिषद भरतीमध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात आली होती आणि त्या पदांची परीक्षा देखील संपलेली आहे. निकाल देखील प्रसिद्ध झाले. त्यानंतर तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली होती आणि नंतर उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून निवड यादी देखील लागलेली आहेत, म्हणजेच फायनल रिझल्ट लागलेले आहेत. तरी देखील काही पदांचा निकाल अजून बाकी आहे. तुम्ही कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये कोणत्या पदासाठी अर्ज भरला होता त्याची कमेंट या कमेंट सेक्शनमध्ये करू शकता, जेणेकरून आपलं त्या पदाकडे लक्ष जाणार आहे. तर पहा, नियुक्ती सुरू झालेली आहे. वाशिम जिल्हा परिषदेचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी नियुक्त्या उमेदवारांना देणे सुरू झाले. पण नियुक्ती तुम्हाला कशी मिळत आहे, तर अगोदर आपण कोणते निकाल लागले त्याची माहिती पाहू आणि त्यानंतर नियुक्तीच्या संदर्भात महत्त्वाची सूचना आहे. तर पहा मित्रांनो, ग्रामसेवकचा जर आपण विचार केला तर जवळपास जिल्हा परिषदेचे ग्रामसेवक या पदाचे निकाल जाहीर झालेले आहे आणि या ठिकाणी बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये अंतिम निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली. तर इथे तुम्हाला पात्र आणि अपात्र उमेदवार कोणकोणते आहेत त्यांची माहिती त्यांनी दिली. फक्त पात्रच उमेदवार या लिस्टमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. अगोदर आहे तुमची कॅटेगरी, त्यानंतर आहे समांतर आरक्षण आणि नंतर आहे अंतिम प्रतीक्षा यादी किंवा निवड यादी. तर अशा पद्धतीने निकाल लागलेले आहेत. बुलढाणा जिल्ह्याचे ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक 40% या दोन्ही पदांचे अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. तर पहा मित्रांनो, 50%चा जर आपण विचार केला, आरोग्य सेवक 50%, तर त्याबाबत जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला विविधता दिसून आलेली आहे. म्हणूनच जिल्हा परिषदेने शासनाकडे सूचना मागवलेल्या आहेत आणि त्यानुसार शासन जी सूचना त्यांना देईल त्यानंतर तुम्हाला नियुक्ती मिळून जाणार आहे. महत्त्वाची सूचना अशी आहे की नियुक्तीच्या संदर्भात म्हणजे जॉईनिंगच्या संदर्भात तर तुम्ही जो ईमेल ॲड्रेस टाकलेला आहे तो वारंवार चेक करणं आवश्यक आहे. तुमचं जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं असेल, अंतिम लिस्टमध्ये तुमचं नाव असेल, तर तुम्ही तुमचा ईमेल आय डी चेक करावा, जेणेकरून त्यावर तुम्हाला पुढील अपडेट प्राप्त होतील. म्हणून पहा मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे तुमचा ईमेल. तर ईमेल तुम्ही वारंवार चेक करणं गरजेचं आहे, जो जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी तुम्ही दिला. आणि जर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा निकाल वगैरे ते जर बाकी असतील, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं असेल आणि जर निकाल बाकी असेल अंतिम निकाल, तर जिल्हा परिषदेशी संपर्क साधणं गरजेचं आहे. कारण की पुढे आचारसंहिता लागणार आहे. तर आचारसंहिता पूर्वीच तुम्हाला नियुक्ती मिळणं गरजेचं आहे. नाहीतर मग आपल्या सर्वांना माहीत आहे की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीला निवडणूक आयोगाकडे नियुक्तीच्या संदर्भात परमिशन मागावी लागते आणि जिल्हा परिषद परमिशन मागेल अशी आपल्याला शंकाच या ठिकाणी निर्माण होते. कारण की बऱ्याच विभागांना निवडणूक आयोगाने परवानगी दिली होती, पण बऱ्याच विभागांना निवडणूक आयोगाने नियुक्ती देण्यास परवानगी देखील दिलेली नव्हती. म्हणून आचारसंहितेच्या पूर्वी तुम्हाला नियुक्ती मिळावी यासाठी तुमचे प्रयत्न असणे गरजेचं आहे. जर झेडपीमध्ये तुमचा रिझल्ट येण्याची तुम्हाला शक्यता वाटत आहे, अंतिम लिस्टमध्ये तुमचं नाव असेल, तर तुम्ही जिल्हा परिषदेशी संपर्क साधून त्या ठिकाणी त्यांना भेट करून किंवा कॉल वगैरे करून संपर्क साधून लवकरात लवकर भरती प्रक्रिया पार पाडण्याची विनंती करू शकता आणि तिथे व्हिजिट करून देखील त्यांना तुम्ही नम्रपणे विनंती तुमचे करू शकता की लवकर आम्हाला नियुक्ती देण्यात यावी. कारण की आगामी काळात आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहिता लागल्याच्या नंतर तुमच्या नियुक्त्या रखडल्या जाऊ शकतात. तर पहा, ही होती महत्त्वाची अपडेट. तुम्ही ईमेल तुमचा चेक करणं गरजेचं आहे आणि जे काही डॉक्युमेंट्स या ठिकाणी जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट सिक्वेन्समध्ये लावणं आवश्यक आहे. ज्यांचा रिझल्ट लागलेला असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी असेल, तर आताच तुम्ही तुमचे डॉक्युमेंट तयार करून ठेवा, जेणेकरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातावेळेस तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही. म्हणून तुमचे डॉक्युमेंट रेडी असावे. तर एक डॉक्युमेंट रेडी असावे जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी असेल. दुसरं, सर्व झालेलं असेल तर तुम्ही तुमचा ईमेल चेक करा आणि जर नियुक्ती बाकी असेल तर जिल्हा परिषदेशी जाऊन संपर्क साधणं गरजेचं आहे, जेणेकरून आचारसंहितेच्या पूर्वी तुम्हाला तुमची नियुक्ती त्या ठिकाणी मिळून जाईल. तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट. निकाल लागत आहे. जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करा आणि तुमचा जर निकाल वगैरे बाकी असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी असेल, काहीही बाकी असेल, तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून कळवू शकता, जेणेकरून इतर उमेदवारांना देखील त्याची माहिती होईल. तर अशाच अपडेट घेऊन आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.